संजय राऊत, तुम्ही शिवसेनेची हत्या केली आहे. तुम्ही वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी गद्दारी केली आहे. त्यामुळं हत्या, बलात्कार हे शब्द तुम्हाला शोभत नाहीत. ज्यांनी हिंदुत्ववादाला संपवण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी संपूर्ण पक्ष ज्याचा मर्डर करून पक्ष संपवून टाकण्याचा प्रयत्न केला, संजय राऊत, मर्डर आणि रेपची केस तुमच्यावर दाखल केली पाहिजे. कारण विचारांशी हत्या करणं, विचारांशी गद्दारी करणं हे तुमच्या रक्तामध्ये आहे, हे महाराष्ट्राने बघितलंय. त्यामुळंच तुम्हाला जनतेनं सबसेल नाकारलंय. विधानसभेची निवडणूक असू द्या, महापालिकेची निवडणूक असू द्या, जनतेने कोर्टामध्ये निर्णय दिलाय. त्यामुळे खरे हत्यारी आणि बलात्कारी कोण असतील तर जनाब संजय राऊत आहेत. कारण तुम्ही विचारांची हत्या आणि विचार संपवण्याचं काम केलेलं आहे. परंतु हिंदुत्ववादाचे विचार जोपर्यंत भारतीय जनता पार्टी आहे, महायुती आहे, हिंदुत्ववादाचे विचार तुमच्यासारख्या कितीही लोकांनी संपवण्याचे प्रयत्न केले तरी ते संपणार नाहीत. संजय राऊत राहुल गांधींची किती गुलामगिरी करणार आहेत. आता ते असं सांगतायत की राहुल गांधी यांनी राम मंदिरातला कथित घोटाळा समोर केला. जनाब संजय राऊत, ज्या राहुल गांधींच्या सांगण्यावरून उद्धवजी ठाकरे राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याला गेले नाहीत, राहुल गांधी आजपर्यंत राम मंदिराच्या दर्शनासाठी गेले नाही, राम लल्लाचं दर्शन घ्यावं असं राहुल गांधींना वाटलं नाही. ज्यांनी रामाचं अस्तित्व नाकारलं, राम सेतूचं अस्तित्व नाकारलं, त्या राहुल गांधींना राम मंदिराबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. हा कथित घोटाळा, त्याची चौकशी सुरू आहे, पायी ना पायी वसूल केली जाईल. परंतु ज्यांनी प्रभू रामचंद्रांच्या आंदोलनाची खिल्ली उडवली, ज्यांनी रामभक्तांवर गोळ्या झाडल्या, अशाच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसलायत. तुम्हाला राम मंदिराबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. काल जनाब संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे नागपुरामध्ये गेले होते. मला असं वाटलं होतं की ते संघभूमीवर जाऊन नाक घासून माफी मागतील. हिंदुत्ववादाशी गद्दारी केली, बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारी केली, प्रभू रामचंद्रांचं अस्तित्व नाकारणाऱ्यांच्या सोबत जाऊन गद्दारी केली. त्याबद्दल त्यांना प्रायश्चित्त झालं असेल तर त्यांनी संघभूमीवर जाऊन उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत यांनी नाक घासून माफी मागायला पाहिजे होतं. परंतु या रामरक्षा आंदोलनाच्या नावानं पक्षरक्षा आंदोलन करणं एवढंच तुम्हाला जमतंय, त्याच्या पलीकडे काहीही जमत नाही. काल तुम्हाला 2 श्लोक देखील रामरक्षेचे वाचता आले नाही आणि तुम्ही प्रभू रामचंद्रांचं नाव घ्यायला निघालात, रामरक्षा आंदोलन करायला निघालात. उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत, वेळ गेलेली नाही. तुम्ही हिंदुत्ववादाशी गद्दारी केली आहे, त्याबद्दल संघभूमीवर जाऊन नाक घासून माफी मागा. ते जमत नसेल तर प्रभू रामचंद्रांच्या रामलल्लाच्या मंदिरामध्ये जाऊन नाक घासून माफी मागा की आम्ही प्रभू रामचंद्रांशी गद्दारी केली होती, आम्ही माफी मागतो, आम्ही हिंदुत्ववादाशी गद्दारी केली होती, आम्ही माफी मागतो. तुम्ही माफी मागितली तरच तुमच्या पक्षाची रक्षा होणार आहे. अन्यथा हे नौटंकीबाज आंदोलन आहे, हे लोकांनी ओळखलेलं आहे. जनाब संजय राऊत, सोनम वांगचुक यांच्यावरील कारवाई हायकोर्टाच्या निर्देशानुसार केलेली आहे. 20 दिवस झाले सोनम वांगचुक उपोषण करत होते. त्यांच्या प्रकृतीला धोका होता, त्यांच्या जीविताला धोका होता. या पार्श्वभूमीवर हायकोर्टाने निर्देश दिले, त्याच्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. आणि हुकुमशाहीच्या गप्पा कोण करते? ज्या उद्धवजी ठाकरे यांनी कंगना राणावत यांचं घर पाडलं, ज्या उद्धवजी ठाकरे यांनी नारायण राणेंना अटक केली, ज्या उद्धवजी ठाकरे यांनी अनेक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्या म्हणून त्यांना 15-15 दिवस तुरुंगात डांबलं, ज्या उद्धवजी ठाकरे यांच्या काळामध्ये एका उद्योगपतीच्या घराबाहेर बॉम्बस्फोट प्लान केला, हुकुमशाही संजय राऊत ती असते. उद्धवजी ठाकरेंच्या 2.5 वर्षाचा काळ हा हुकुमशाहीचा काळ होता. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी जनता आहे, देवाभाऊंच्या पाठीशी जनता आहे. तुमच्यासारखं मनमानी कारभार हा महायुतीचा, भारतीय जनता पार्टीचा नाही. जनता मोदीजींच्या पाठीशी आहे, देवाभाऊंच्या पाठीशी आहे. कोण आचार्य विनोबा भावे आहे हे सांगण्याचा अधिकार संजय राऊत तुम्हाला नाही. तुम्ही स्वतःला आचार्य आत्रे समजताय का? आचार्य आत्रे यांनी महाराष्ट्र एक करण्यासाठी लढा दिला होता. तुम्ही मात्र महाराष्ट्राची वाट लावण्याचं काम करतायत. तुम्ही शिवसेनेची वाट लावली, सगळा पक्ष संपून टाकला. आणि गद्दारीची भाषा कोण करते?
2019ला महायुती म्हणून तुम्ही निवडणुकीमध्ये लढलात, हिंदुत्ववादाच्या नावानं मतदान घेतलं, देवाभाऊंच्या नावानं मतदान घेतलं आणि सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलात. याला गद्दारी म्हणतात. आणि महाराष्ट्रानं तुमच्यासारख्या गद्दारांना धडा शिकवण्याचं काम निवडणुकीमध्ये केलंय हे संजय राऊतांनी लक्षात घ्यावं. तुम्ही स्वतःला आचार्य आत्रे समजू नका. त्यांच्या नखाची सर देखील संजय राऊत तुम्हाला नाही. तुम्ही महाराष्ट्राची गद्दारी केली आणि पैशाची भाषा संजय राऊतांनी करू नये. माणसं पैशाने विकत घेता येत नाहीत, त्यासाठी प्रेम आणि आपुलकी लागते. दुर्दैवानं संजय राऊत तुमच्याकडे फक्त आणि फक्त गद्दारी, काँग्रेसची गुलामी एवढंच तुम्हाला जमतंय, त्याच्या पलीकडे काहीही जमत नाही. अमित भाईंवर टीका करण्याची संजय राऊत तुमची लायकी नाहीये. ज्या राहुल गांधींच्या पायाशी, काँग्रेसच्या पायाशी अख्खा पक्ष तुम्ही नेऊन बांधला, काँग्रेसची गुलामी करण्यामध्ये आता उर्वरित आयुष्य तुम्ही घालतायत. त्यामुळे तुम्ही अमित भाईंवर टीका करू नका. जो आपला पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधला, राहुल गांधींच्या सांगण्यावरनं रोज पत्रकार परिषद घेणारे संजय राऊत, तुम्ही अमित भाईंवर टीका करू नका. राहुल गांधी काय आहेत हे देखील देशाला माहिती आहे आणि अमित भाई कसे सच्चे देशभक्त आहेत हे देखील महाराष्ट्राला आणि देशातील जनतेला चांगलंच ठाऊक आहे. तुम्ही मात्र सातत्यानं काँग्रेसची गुलामी करणं, सोनिया गांधींचं लुगडं धुणं, हिंदुत्ववादाशी गद्दारी करणं, प्रभू रामचंद्रांचं अस्तित्व नाकारणं हेच काम करतायत. त्यामुळं अमित भाईंच्या टीका करण्याच्या नादी तुम्ही लागू नका. महाराष्ट्रातल्या जनतेनं तुम्हाला याआधी धडा शिकवलाय, याही पुढे धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.